भोईर, त्यानंतर तांडल डीजे, योगेश ढोले आणि लाईव्ह मधून एक प्रत्येकाने चला पाठीशी नितेश तरे. कोण चला चला नितेश तरे या. योगेश सर चला. नितेश सर, योगेश सर चला. राज सर आपण पण चला. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला मेहनत घेतली त्या सर्वांचं मनापासून कौतुक. सात या. या साथ या. चला योगेश ढोले, बेस्ट अँकर, बेस्ट कॉमेडिएटर योगेश ढोले. चला योगेश ढोले चला. बेस्ट अंपायर ज्यांनी या स्पर्धेला फिरोज सर, त्यांचाही शब्द सुनाने मी स्वागत करतोय. चला कहा तला. चला राजभूर सर. चला MTC लाईव्ह इव्हेंट. चला या क्या कॅमेरामॅन या. चला लगेच अभय या. MTC लाईव्ह इव्हेंट चला या. MTC लाईव्ह इव्हेंट. डीजे तांडेल साहिल. डीजे साहिल. इथेच ये इथं. साहिल फोटो काढायचा चांगला. चल तांडेल डीजे. चला आणखीन एक सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आज समालोचक या संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी लीड केलं ते संदीप गायकवाड सर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अभिजी खोत साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. संदीपजी गायकवाड सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रत्येकाचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहात. तदनंतर अफजल टिवाले यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अभिजी खोत यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करतोय. प्रत्येकाचा सन्मान खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून गेले 6 रात्रींमध्ये आपण केलाय. आजही आपण पाहताय तातला यांचा सन्मान आपण एकत्रित करतोय. तातला दोघांनी या त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. ता आणि तला या दोघांचा एकत्रित सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अभिजी खोत साहेबांच्या शुभ हस्ते
या दोन्ही जुडवांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय आणि त्यानंतर सगळे मित्र परिवार या सगळ्यांचा एकत्रित सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. चला सगळ्यांनी या, मोसिमबाई तुम्ही देखील या, सगळ्यांनी या. आता सगळ्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि आता कोणताही विलंब न करता लगेच या ठिकाणी आपण पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय. आमदार चषक 2026 ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहता अगदी अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा या स्पर्धेचा आपण या ठिकाणी संपन्न करतोय. चला आता सर्वांनी समोर यायचंय. पहिले आपण वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी देतोय. संदीप गायकवाड सर, हो संदीप सर, नितेश सर, हो नितेश सर, लव लेटर कुठे आहे? ऐक ना, मी काय म्हणतोय आता, पहिला काय घेणार आहे तू? चला आमदार चषक 2026 चा बेस्ट एसटी रक्षक आणि हे पारितोषिक जात आहे. हो कुठल्या टीमचा? हो सरावले टीमचा ना. सरावले टीमचं नाव काय त्याला? निखिल पाटील. निखिल पाटील नाव काय हो? कुठली मला नाही नाव माहित मला. हे काय नाव रे दादा? निखिल पाटील ना? नितीन पाटील. नितीन पाटील. निखिल का निखिल? नितीन ना रे, नितीन बोलत आहे. सरवली सन्माननीय कैबजी नजे, मिजानजी खोत या सगळ्यांना विनंती आहे की आपण यायचे. आपण या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय. आमचे सगळे दामतकरांना विनंती असेल की आपण सगळ्यांनी या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. पहिलं पारितोषिक आपण या स्पर्धेचं देतोय. या स्पर्धेतील बेस्ट विकेट किपर हे पारितोषिक जात आहे सरवली टीमचा निखिल पाटील, नितीन पाटील यांना. जबरदस्त विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळाली. अगदी आपण पाहताय त्या संघामध्ये इतके वेगवान गोलंदाज आहेत आणि त्यांच्या समोर अगदी आपण पाहताय यष्टांना समोर चिटकून उभे राहताना एकही बॉल त्यांच्या अगदी आपण पाहताय क्रॉस झालाच नाही. इतकं जबरदस्त यष्टीरक्षण पाहायला मिळालं. ते नितीन पाटील ठरलेत या स्पर्धेतील बेस्ट विकेट किपर. मिजानजी खोत आणि अल्पेशजी टिवाली यांच्या शुभ हस्ते आपण हे बेस्ट विकेट किपरचं पारितोषिक नितीन पाटील यांना या ठिकाणी देतोय. आणि तदनंतर या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहताय ज्यांना फिल्डिंग करत असताना अप्रतिम कामगिरी केली. आणि तदनंतर अगदी आपण पाहताय एसटी रक्षकाच्या देखील रेसिंग मध्ये होते. तदनंतर आपण पाहताय फिल्डिंग मध्ये देखील अफाट कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. हे पारितोषिक जात आहे मोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान बिरदोले टीमचा विवेक ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. चला विवेक या आणि सन्माननीय दिशांजी नजे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील बेस्ट फिल्डरचा किताब देऊन विवेक यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. जबरदस्त अगदी आपल्याला विवेकची एसटी रक्षण पाहायला मिळालं. अगदी आपण पाहताय त्यानं देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी आपल्या फिल्डिंगनं सगळ्यांना प्रभावित केलाय. तोच ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. चला आणा लगेच पारितोषिक आणा लगेच. बेस्ट बॉलरचा
आमदार चषक 2026 या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर टाय आहे ना दोघांना बोलावं लागतं. चला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर खऱ्या अर्थानं हे पारितोषिक देण्यासाठी आणि हे पारितोषिक काढण्यामध्ये आमच्या स्कोररचे देखील आपण पाहताय पूर्ण अगदी कस पणालाच लागला होता, कारण की या रेसमध्ये दोघे जण होते. परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहताय ज्या 4 मॅचेस झाल्या त्या 4 मॅचेसमध्ये 30 धावा देत 6 विकेट्स ज्यानं मिळवल्या आणि स्पर्धेतील पहिलं मेडन षटक ज्यानं हाताळलं ते शंकर कोंडे ठरलेत या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. आणि त्याच रेसमध्ये आपण पाहताय गणेश कोंडे ठरलेत या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. आणि त्या रेसिंगमध्ये आपण पाहताय तुषार होते, त्यांचे देखील आपण पाहताय 6 विकेट्स आहेत परंतु त्यांनी 36 धावा दिल्यात. त्याच्यामुळे हे पारितोषिक जात आहे ते आता आपण पाहताय गणेश कोंडे यांना. आणि सन्माननीय अफजलजी टिवाले साहेब या आपल्या शुभ हस्ते हे बेस्ट बॉलरचं किताब या ठिकाणी देणार आहोत. गणेश कोंडे यांना जबरदस्त बॉलिंग केली, स्पर्धेतील पहिलं मेडन षटक गणेश कोंडे यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळालं. आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरसाठी अगदी आपण पाहताय ही बायसिकल आणि त्यानंतर एक आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर आमदार चषक 2026 या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन हे किताब देखील आपण पाहताय. अगदी जर पाहायला गेलं तर या किताबासाठी देखील 2 फलंदाज अगदी सेम पॉइंट वरती आहेत, सेम चेंडू सेम धावा, हे पारितोषिक जात आहे. अगदी दोन्ही फलंदाजांना ते विभागून दिलं जाईल. एकच सायकल आहे, त्यांनी डिसाईड करायचंय त्यांना त्याचं काय करायचंय. परंतु हे फलंदाजाचं जे पारितोषिक आहे ते दोघांसाठी आहे, म्हणजे अगदी दोघांनी सेम बॉल फेस केलेत, सेम धावा बनवल्यात. दाखव ना त्याच्याकडे दे ना तू. अहो सर मला दोघांचं विश्लेषण सांगायला नको का असं थांबून पॉज घेऊन कसं काय झालं. चेंडू 67 धावा. खऱ्या अर्थानं आपण पाहताय ज्यांनी कालच्या रात्रीमध्ये अप्रतिम कामगिरी केली, ज्या संघानं आपण पाहताय कालच्या रात्रीमध्ये इतका जबरदस्त खेळ केला, त्या संघाचे तलपे बडोली टीमचे निनाद कराले ज्यांचे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहताय 26 बॉलमध्ये 32 चेंडूंमध्ये 67 धावा त्यांनी बनवल्या. आणि तदनंतर अगदी आपण पाहताय रोहित 11 भोतिवली टीमचे शंकर कोंडे ज्यांना देखील आपण पाहताय 32 बॉलमध्ये 67 धावा बनवल्या. असे शंकर कोंडे आणि निनाद कराले हे दोघे बंधू ठरलेत या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन. सन्माननीय कैबजी नजे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे बेस्ट बॅट्समनचं किताब या ठिकाणी निनाद कराले आणि शंकर कोंडे यांना देतोय. या दादा लगेच या. शंकर कोंडे इथे उपस्थित नाही आहेत परंतु त्यांचे बंधू आहेत आणि तेच खऱ्या अर्थाने हे पारितोषिक या ठिकाणी स्वीकारतात. एकाच गावामध्ये 2 सायकल आणि बेस्ट बॅट्समनसाठी अगदी आपण पाहताय एक बायसिकल आणि तदनंतर एक ट्रॉफी आमदार चषक 2026 ची. निनाद कराले आणि शंकर कोंडे अगदी एका बंधूला बेस्ट बॅट्समन मिळालाय आणि एका बंधूला बेस्ट बॉलर. एकाच घरामध्ये 2 पारितोषिक आपल्याला पाहायला मिळाले. आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहायला गेलं तर शंकर कोंडे हे खऱ्या अर्थानं आपण पाहताय मालिकेवीरच्या रेसिंग मध्ये देखील होते परंतु एका पॉइंटने अगदी आपण पाहताय निनाद करायला देखील एका पॉइंटने हे पाठीमागे राहिलेत. इतका जबरदस्त खऱ्या अर्थानं खेळ सर्वांनीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये केला.
चला आमदार चषक 2026 मध्ये 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय, ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली. परंतु अगदी आपण पाहताय सेमीफायनलच्या मॅचमध्ये सुपर 6च्या लढतीमध्ये त्यांना अपयश आलं. ते तलपे वडवली संघ ठरलाय या स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचा मानकरी. टीमचा कर्णधार आपण लगेच यायचंय. आपलं सागर लदगे देखील या ठिकाणी आहेत. सर या आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी, आणि हे पारितोषिक देतील मोहसिन नजे आणि नबील अडाळ यांच्या शुभ हस्ते. आपण तलपे वडोली संघाला 6व्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देतोय. तलपे वडोली संघ अगदी आपण पाहताय सागर लदगे यांच्या कॅप्टन्सी खाली अगदी आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. या वर्षाची पहिली रणजी स्पर्धा खेळत असताना अगदी 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरला. आणि त्याच टीमचे खऱ्या अर्थानं आपण पाहताय निनाद करायले या स्पर्धेचे बेस्ट बॅट्समन राहिलेत आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी खऱ्या अर्थानं एका पॉईंटने पाठीमागे राहिलेत. तदनंतर या स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेत रोहित इलेवन भुतिवली. चला या कॅप्टन लगेच, आणि पारितोषिक देण्यासाठी मी आमच्या मान्यवरांना इन्व्हाइट करेन. समी नजे आणि ताबिश नजे यांना विनंती करेन की आपण यायचं आहे पारितोषिक देण्यासाठी. समी नजे आणि ताबिश नजे या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण रोहित इलेवन भुतिवली टीमला 5व्या क्रमांकाचं या ठिकाणी ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करतोय. जबरदस्त खेळ रोहित इलेवन भुतिवली टीमचा देखील पाहायला मिळाला. शंकर कोंडे, गणेश कोंडे, अप्रतिम कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिली. बरेचसे मोठे संघ समोर असताना त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय तो चांगला खेळ पाहायला मिळाला. तदनंतर या स्पर्धेमध्ये 4र्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. या स्पर्धेमध्ये 4र्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय, ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली. तो संघ ठरलाय भरतजी मेहरा, जय हनुमान ढवलेपाडा. चला या लगेच. टीमचे कॅप्टन, संपूर्ण टीम आली तरी चालेल. सन्माननीय कैबजी नजे आणि सादजी सिद्दीकी यांना विनंती करेन की हे पारितोषिक देण्यासाठी आपण यायचंय. कैबजी नजे आणि साद सिद्दीकी या स्पर्धेमध्ये 4र्थ क्रमांकाचे मानकरी ठरलेत. भरतजी मेहरा, जय हनुमान ढवलेपाडा. सुनील केवने, सचिन केवने आणि संपूर्ण कंपनी याच मैदानावरती अनेक स्पर्धा जिंकणारा हा संघ या स्पर्धेमध्ये पुनश्च एकदा अगदी आपण पाहताय चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळालंय. आणि या स्पर्धेमध्ये 4र्थ क्रमांकाचे मानकरी ठरलेत. गोरेगावच्या रजनी स्पर्धेमध्ये देखील आपण पाहताय तो 4र्थ क्रमांकाचा पारितोषिक. आणि तदनंतर अगदी आपण पाहताय आमदार चषक 2026 जामतच्या मैदानावरती देखील ते 4र्थ क्रमांकाचं पारितोषिक मिजानबाई आणि इम्रानबाई यांनी पुरस्कृत केलेला हा संघ भरतजी मेहरा, जय हनुमान ढवलेपाडा. तदनंतर या स्पर्धेतील 3य क्रमांकाचा पारितोषिक आपण देणार आहोत. आणि या स्पर्धेच्या 3य क्रमांकाचा मानकरी ठरलाय चला या स्पर्धेतील 3य क्रमांकाचा मानकरी ठरलाय सरवली टीम. चला या लगेच टीमचे कॅप्टन. अप्रतिम खेळ सरवली टीमचा आपल्याला पाहायला मिळाला आणि तोच ठरला या स्पर्धेतील 3य क्रमांकाचा मानकरी. टीमचे कॅप्टन आणि संपूर्ण टीम या आपलं पारितोषिक घेण्यासाठी अफजलजी टिवाले, कैबजी नजे, मिजानजी खोत, अल्पेशजी टिवाले या सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की आपण सगळ्यांनी या. चला या आपण ये बन जोडी, तुम्ही पण या.
या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं या ठिकाणी ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करतोय. अफजल भाई तुम कब उठाएंगे ऐसा कप उठाए रे तेरे यांच्या आला 3 वाले आणि या स्पर्धेतील रनरअप, या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. हे पारितोषिक देण्या अगोदर मी आमच्या या आमदार चषक 2026 मध्ये जी स्पर्धा तुम्ही पाहताय, या स्पर्धेचे मुख्य आयोजक अभिजी खोत असतील, परंतु या संपूर्ण स्पर्धेचे नियोजन ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं ते खुरामजी नजे साहेबांना विनंती करेन की या साहेब आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अभिजी खोत आणि खुरामजी नजे यांच्या शुभ हस्ते आपण हे द्वितीय क्रमांकाचं रनरअपचं किताब या टीमला आपण देतोय आणि ते रनरअपचं किताब जात आहे द्वितीय क्रमांकाचं. या खुरमबाई या, खुरमबाई या आणि मोहसिनबाई, नबीलबाई, समी या आपण देखील या सगळ्यांनी या लगेच या, जास्त विलंब करू नका. आमदार चषक 2026 या स्पर्धेचं पहिलं पर्व, या स्पर्धेचे मुख्य आयोजक अभिजी खोत यांनी केलेले हे आयोजन आणि या आयोजनामध्ये संपूर्ण अगदी आपण पाहताय 6 रात्रीमध्ये ज्यांचा खेळ अगदी प्रत्येक प्रेक्षकाला आवडलाय आणि या कर्जत ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहताय बऱ्याचसा स्ट्रगल करून आता खऱ्या अर्थानं खरा तो स्ट्रगल समाप्त झालाय. या स्पर्धेचा रनरअप ठरलाय मोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान बिरदोले संघ. चला या संघाचे संघनायक आणि संपूर्ण टीम भावेश कालेकर आणि कंपनी. चला भावेश कालेकर आपण देखील या. भावेश कालेकर यांचं कौतुक करायला हवं, कारण की संघ अगदी आपण पाहताय स्ट्रगल करत होता, परंतु संघाची साथ सोडली नाही, संघाच्या पाठीमागे उभे राहिले आणि आज संघ अगदी आपण पाहताय इथून मात्र सीना तान अगदी पुढे चाललाय. अगदी आपण पाहताय डेच्या स्पर्धेमध्ये ते रनरअपचं किताब आणि तदनंतर अगदी आपण पाहताय आमदार चषक 2026 मध्ये पुनश्च एकदा ते रनरअपचं किताब घेताना. कॉंग्रॅच्युलेशन टीम. चला या स्पर्धेतील खऱ्या अर्थानं सर्वांना उत्खंडा लागून राहिले, जे खऱ्या अर्थानं आपण पाहता या स्पर्धेचं खास आकर्षण राहिलंय. प्रत्येकाचं स्वप्न होतं खऱ्या अर्थानं या स्पर्धेची मॅन ऑफ दी सिरीजची ती बाईक आहे, ती बाईक पटकवण्याचं प्रत्येकाचं स्वप्न होतं. परंतु अगदी आपण पाहताय ना की या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहताय ज्यांच्या खेळीनं प्रत्येक जण अगदी आपण पाहताय मग तो मागे किती रन आले?
93 ना एक आहे ना प्लस आहे ती का काय दिले बघ ना चेंडू याच्यात देते ना इकडे एका इथं मी सांगतो ना 93 42 चेंडू 93 धावा 93 ना त्याचं 92 काय झालं ते सुनील केवनेची 9वी बाईक आहे ना, ते 8 भेटले ना. हे अफजल चला या स्पर्धेतील मालिकावीर सर्वांचंच लक्ष या पारितोषिकाकडे लागून राहिलंय. या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहताय 2 खेळाडू जे रेसिंग मध्ये होते, एकाचे पॉइंट्स आपण पाहताय जे 93 आहेत आणि एकाचे पॉइंट आहेत ते 92, ज्यानं या स्पर्धेमध्ये बॅटिंग करत असताना 67 धावा बनवल्यात आणि विकेट्स 5 मिळवल्यात. त्या 5 पॉईंटनं खऱ्या अर्थाने विकेट्स काउंट केल्या गेल्या. त्याचे पॉईंट होतात 92. तो खेळाडू आहे तलपे वडवली टीमचा निनाद कराले आणि ज्यानं या स्पर्धेमध्ये हे मालिकावीरचा किताब पटकावलाय. या स्पर्धेमध्ये आपण पाहताय ज्याच्या नावावरती टेनिस क्रिकेटमध्ये 9वी बाईक जाईल, ज्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये धावा बनवल्यात. तर 93 42 बॉलमध्ये ते सुनील केवने ठरलेत या स्पर्धेतील मालिकावीर. कॉंग्रॅच्युलेशन सुनील केवने. बाईक नंबर 9. अगदी आपण पाहताय आत्ताच एक रजनी स्पर्धेमध्ये त्यांना बाईक मिळाली होती आणि आता पुन्हा एकदा आमदार चषक 2026 मध्ये ही बाईक नंबर 9 या ठिकाणी त्यांना दिली जाते आहे. आमदार चषक 2026 ची ही बाईक सुनील केवने यांना या ठिकाणी दिली जाते आहे. अभिजी खोत साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहताय हे मॅन ऑफ द सिरीजचं किताब सुनील केवनेंना या ठिकाणी दिलं जात आहे. दादा खऱ्या अर्थानं आपण पाहताय सुनील दादा आपली 9वी बाईक आहे. सर्वप्रथम ही बाईक मिळाली आहे, काय सांगाल? सर्वप्रथम तुम्ही इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल मी पूर्ण आमच्या संघातर्फे आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि एक रनाने मला बाईक मिळाली आणि स्कोरर काय असावे हे दादांनी दाखवून दिलं की स्कोरिंग काय असते, पारदर्शकता काय असते दादांनी दाखवून दिली. आता दादा 9वी बाईक आहे आणि अगदी आपण पाहताय तुमचं स्वप्न राहिलंय. 8 बाईक तुम्ही जिंकल्यात. अगदी प्रत्येक वेळी तुम्ही ते खेळाडू वृत्ती दाखवली आहे. तुम्ही ज्या खेळाडूला खऱ्या अर्थानं संधी मिळत नाही, जो आपल्या संघामध्ये वेळोवेळी असतो, त्याला ती तुम्ही बाईक डेडिकेट केली आहे. हे तुमचं मोठेपण अगदी प्रत्येक वेळी सगळ्यांसमोर आलं आहे. ज्यावेळी तुम्ही ती बाईक अगदी आपण डेडिकेट केली तेव्हा संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये प्रत्येकाच्या स्टेटसला ती तुमची व्हिडिओ व्हायरल झाली होती आणि आता पुन्हा एकदा ही 9वी बाईक मिळाली आहे. परंतु आमदार चषक 2026 मध्ये इथे तुम्ही खेळत असताना हे आयोजन अभिजी खोत साहेबांनी केलेलं आहे, हे कसं वाटलं? आयोजनाबद्दल मी आत्ताच बोललो की खूप सुरेख आयोजन केलं आहे आणि आयोजन कोणतेही असं आयोजन करणं खूप सोपी गोष्ट नाही आहे. तर नक्कीच आपण पाहताय हे होते सुनील केवने, ज्यांना मिळाली आहे या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक नंबर 9. ही बाईक सुद्धा मला माझ्या टीममेटला द्यायची आहे इथेच ऑन स्टेज. बघा हे सुनील केवने मोठ्या मनाचा हा माणूस आहे. अगदी आपण पाहताय खेळाडू वृत्ती त्याच्याकडे अगदी ठासून भरली आहे. त्याला माहिती आहे मी अशा अनेक बाईक जिंकू शकतो, परंतु माझ्या टीममध्ये जे खेळाडू आहेत ज्यांना कमी चान्स मिळतो, त्यांना अशी संधी मिळत नाही आणि त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहताय सुनील केवने हे सातत्यानं ह्या बाईक खऱ्या अर्थानं डेडिकेट करत असतात. सुनील केवने सर, ही बाईक आपण कोणाला डेडिकेट कराल? आमच्या टीममधला हर्षद केवने याला मी ही बाईक देत आहे. चला या हर्षद केवने आपल्यासाठी ही बाईक डेडिकेट केली जाते आहे. सुनील केवने बाईक नंबर 9 आणि ती देखील आपण पाहताय हर्षद केवने यांच्यासाठी डेडिकेट केली जाते आहे. चला या अभित दादा या आपण हर्षद केवने यांच्यासाठी ही बाईक डेडिकेट केली जाते आहे. दादा तू पण घे.
हर्षद केवने दादा, तुमच्यासाठी दादांनी बाईक डेडिकेट केली आहे, काय सांगाल दादाबद्दल 2 शब्द तरी? नाही, दादाचं मन खूप मोठं आहे. मोठ्या मनाचा दादा, आणि अगदी आपण नेहमीच पाहिलंय. आणि ही बाईक खऱ्या अर्थानं सुनील केवने यांनी हर्षद केवने यांच्यासाठी डेडिकेट केली आहे. सुनील केवने ठरलेत या स्पर्धेतील मालिकावीर. आणि जाऊया या स्पर्धेतील चॅम्पियन किताबाकडे. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय चला, या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय ज्याने अनेक बलाढ्य संघांना परास्त केलाय. बामणडोंगरी सारख्या संघाला परास्त करून अगदी आपण पाहता या स्पर्धेचा चॅम्पियन पदाचा किताब मिळवलाय. तो संघ ठरलाय फरहान 11 टेंबिवली. कॉंग्रॅच्युलेशन चॅम्पियन संघ. सॉरी 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 जिपे कर मग हे घे, मला केलं 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 बरं आलं जा. दिलं मग जाऊ दे उलट. उलट तो ते झंझट मिटला उलट. इधर. अरे बाईक बाईट घ्या ना तुम्ही इधर. कोणाची बाईट त्यांची मी घ्यायची ना. बॅकर कसं वाटलं काय माहिती का? टेंबिवली टीमचे कर्णधार दादा 1 मिनिट तुमचा घेईल, जास्त वेळ घेणार नाही, 1च मिनिट घेतो. तुम्ही फोटो सेक्शन करा, त्याच्यानंतर तुम्हाला एक फक्त प्रश्न विचारायचा आहे. कारण की आज तुम्ही कर्जत नगरीमध्ये आलात, आज तुम्ही चॅम्पियन बनलात. तुमच्याकडनं 2 शब्द ऐकायला आवडतील. फरहान 11 टेंबिवली संघ आज खऱ्या अर्थानं आपण पाहताय अनेक स्पर्धा या दामतच्या मैदानावरती झाल्या. अनेक स्पर्धेंचा संपूर्ण अगदी आपण पाहताय जे हिशोब होता, जे अकाउंट होतं ते आमच्या फरहानबाईकडे होतं. परंतु बरोबर 12 वाजल्यानंतर फरहानबाई इथून रजा घेत होते. आज खऱ्या अर्थानं फरहानबाई संपूर्ण स्पर्धा संपेपर्यंत या मुख्य व्यासपीठावरती उभे आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहताय त्यांच्या नावानं हा संघ आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी खेळलाय. फरहान 11 टेंबिवली चॅम्पियन संघ, चॅम्पियनचा किताब घेऊन